आपली आता मोटरसायकल इथं लावली. आता चला आपण मोटरीकडे जाऊ. आता असं जावं लागत आहे. पा केबली बिबली किती आपली मोटर अजून बरीच लांब आहे. असं जपून लावावं लागत आहे. चालू आहे मोटर. असं केबली बघून जावं लागत. नाही तर मग डायरेक्ट तिकीट अवघड झालं. अशी जेंडन बेंडन लय राहते. असं पाणी पाहिजे आहे का. असं मोठी आपली जरा लांब मोटर आहे. ब्लॉक थोडा मोठा होईन आता हा. कारण मोटर लय लांब आहे. तुम्हाला कळलं पाहिजे सगळ्यांना. असं शरीर बोललोय या शेत काही माझी झाली उठली पाहिजे. शिकवत जावं लागत. के माफ कर देना मुझको मेरी अशा अडचणी. एकदा तर रात्री आहे ना लय पाणी होतं. मी 2ला गेलो होतो इथं. 1-1:30 वाजता गेलो. 1:30 वाजता. मग आता काय करता बंद पडली तिकडे जळायला लागले. जावा बी लागत आहे. असं जायचं आता मोगमच काम आहे. पाण्यातून जावं लागेल. ये सोच के माफ कर देना मुझको मेरी. आता कमी झाली. इथूनच पाण्यातून जावं लागत होतं पहिलं. हे असा भरावा आहे. इकडं खोले इकून हे बाबळची इकून बी खोले. असं बरोबर जावं लागत. माश्या धरायचं जाळं इथं असं लावलंय. पा इथं पाणीच होतं त्याच्यावर लावलेलं आहे. पाहिलं गंगा गोदावरी कशी अडचण आहे. रात्री रोत्री कधी यावं लागत चालू करायला. तर काय करता. आपली ड्युटी म्हणलं यावं तर लागणारच. ये सोच के माफ कर देना. बघा आपण चाललो. मागच्या वेळेस तर लय पाणी होतं. छातीत त्याला पाण्यातून गेलो होतो मोटरीचं. तर बघ ते डिप्या दिसतात तिकडं. का तिथं आपली मोटर आहे. तिथं जायचंय आता आपल्याला. असं पाणी कोण पावसाचं पाणी मस्त निसर्गरम्य ठिकाणी. कोणी नाही इकडं. कुत्र नाही नुसतं पाखरं आहे. बघा सर्दी झाली भलती. काय असं यायचं रातची रोजची भिजा होत्या सगळ्या. बरं काय एकदा भिजलं म्हणजे ठेर घरीच ओढलेच. असं जायचं मस्त. बाबू जरा खोल आहे बरं का. ये सोच के माफ कर देना. मस्त जायचं गाणं म्हणा. बाया फक्त केबलीला पाहिजे. धोकाच्या हातात केबली साचतो. गावतात केबली कळत नाही. पाय वळले राहते. पाहत आहे गवत. आता याच्यातून जायचंय. ऐसी जिंदगी हमारी. ठीक आहे.
तेवढं गवत ये सोच के दिसल्या का डिप्या अगं तिथं मोटर आहे आता सगळ्यात डेंजरस इथं रे इथून पाण्यात जावं लागणार काय हे? पिशवी सांभाळायची आता हे रस्ता बरोबर पाहावा लागेल नाही तर काय गेले अंधार बरोबर जावं लागत मधून खाली दिसत नाही गवत ये सोच के माफ कर ना मुझको मेरी आता मी पाहता मला पाहिजे काय पहा दिसलो का हे असं पाण्यातून जावं लागेल हा बस चला आता पुढं किती पिशी बेसते काय खाली लिंका लागा किती पाणी ये सोचे चापत चापत चालावं लागत हे गेलं गेलं कमरात का गेलो पाण्यात मी अरे डरने की क्या बात है ऊपर वाला अपने साथ है मग घमच काम आहे हो बाय 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 कोणीच नाही इकडं पांडू तात्याचा आलेला आहे चालू करायला मोटर असंच यावं लागत आहे कमरा इतकं पाणी झालंय अगं बाबू हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी जय नाथ नारायण वासुदेव अशी मोटर इकडं काय करता जाना तो पड़ेगा ही ना उसको चालू किया ना तो फिर टेंशन चला आता आलं थोडं पाय गवत बस आता केबलीला जपायचं तर मोटर चालू करताना एवढ्याच गोष्टी सांभाळायच्या कारण गावतात केबली पाय वरले पॅन्टी वरले अंग वरलं सगळं हे बघा ये देखो अपनी वाघीन बंद है हे आपले मोटर आहे हे आपला पैप आहे पाणी त्याच्यावरतीच तो पैप करा ओके काय झालेलं आहे बघू आता आपण आता आपलं दप्तर आणलेलं आहे आपण जसं मुलांचं दप्तर असतं का तसं आपलं बी दप्तर आहे त्याच्यात काय काय तुम्हाला दाखवू का थांबा 2 मिनिट त्या दप्तर मध्ये काय पकड आहे पकड पाणी स्क्रूड्रायव्हर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मोटर चालू करायला म्हणजे काय झालं बाई तुला
तर मित्रांनो, आपली मोटर चालू झालेली डीपी हे बघा. असं पाणी चोखून पाहिजे गवत. हे पहा अशी जेंड असं जपावं लागत. याच्या वायरी कटी काय असं चालावं लागत. बघून चालायचं मस्त. त्याच्या खाली वायरी अपनी शेरनी चालू हो गई अभी. पाठी गरम में ठिकाण आहे का कोणी इथं? मस्त आहे की. चला आता मी घरी चाललो. ये सोच के माफ कर देना. म्हटलं इळा राहिला होता इथे. बाकीचा इळा राहिला मागच्या वेळेस चालतो इळा राहिला होता. आता मग सापडला इथं. हे बघा इळा सापडला. आमची मम्मी मला नुसतं घोड्याला येत होती रोज. इळा ठेवून येतो विसरून येतो. अगं बाई राहिलं हे गवत कापायला आणला होता. आता ते सापडला त्याच्यामुळे ती खुश होऊन दे जाऊन आई किरकोळ बाबे. पण हरल्यावरती म्हणे का नाही तो सगळ्यात भारी होता. मला इळालाही भारी होता जेवण. असं गावतातून जावं लागत बाबा. इचू काटा काहीच नाही पाहावं लागत. आता परत जायचं आता या पाण्यातून. हे पहा कसा वल्ला झालो मी. म्हणता कशी पॅन्ट ओरली झाली बा. अशी पॅन्ट ओरली झाली. आता परत पाण्यातून जायचं आता. चलो चलो आता परत. बघा मित्रांनो कसं पाणी सगळं असं यावं लागत. ये सोच जपून चालायचं. कसं साईडला खोली असं गपकन जातो माणूस. असं चाफत चाफत चालायचं बरोबर रस्ता. तसं पावता येत एवढे ट्रेन नाही आहे. मोहब्बत करता कोणतं कार्य हाती घेतलं म्हणजे ते अवघड असो सोपा असो ते पूर्ण करावंच लागत. आता शेती करायचा निर्णय घेतला म्हणलं आता हे करण्याची नाही करीन तर मग बसा काय उपयोग. मग कोणाचं काय जाणार आहे. हो केलं होतं रे बाबा. आज पाय सटकला होता. करीत राहायचं लढत राहायचं आहे तवर. जीवन देवाने दिलं तवर. नाही तर काय हे कोणत्याच कामाला हापकायचं नाही. कसं आहे कधी ना कधी यश भेटतच. टाईम लागतो. नाही भेटलं तर परमेश्वर त्यातूनच एखादा मार्ग काढून देतो आपल्याला. त्याच्यावर भरोसा ठेवायचा चालत राहायचं. ये सोच के माफ कर देना मुझको मेरी. चला आता पाण्याच्या खळीतून निघालो. तुझी खोल पाणी मागच्या वेळेस पाणी होतं. इकडून आलतो गावतातून आलतो. आता आपली मोटर चालू झाली. ऊसाला पाणी चालू आहे. ऊसाला काय दिवस पाळीत भरणे काढले म्हणजे जर रात्र पाळीत निवांत राहत. रात्री मोटर बंद पडल्यावर लय हाल होते. जरा जीव शेवट भीती वाटतच ना. भीती म्हणजे काय चोर डाकू काही नाही इकडे. पण हे चौकाट्याचं लाईट हे वायरी
साप सुप असं गवत राहतात ना. हे पहा कसं आहे. तर आपली फायनली मोटर चालू झालेली आहे. तर आपण घरी चाललो. आता इथून 9 किलोमीटर घरी जायचं. 4 किलोमीटर आपली परत एक मोटर आहे. विहिरीत टाकलेलं आहे पाणी. डायरेक्ट नाही जात पाणी. तुम्हाला विहीर दाखवतो आता. हो बापरे, मोठं खड्ड होतं. पाय 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 पटकन पडलं, मांडी घातलं बा. बरं भिजलं मी, मोबाईल पाडला नाही. चालायचंच. ये सोच के कळत नाही काय. कळलं जरा पाणीच पाणी. वरून गवत दिसत पण ते वाढे जाता राहत जपतात. व्हिडिओ जरा मोठा झाला मित्रांनो. ते दाखवण्याचं एकच आहे, ते ह्याची कष्ट आहे शेतकऱ्याची. सगळ्यालाच प्रत्येक शेतात कष्ट आहे असं नाही, पण हे जरा रिस्कीच आहे. जाऊन द्या, कष्ट आहे. पण यश शेतीत मालाला पिकायचं आपल्या हातात, पण भाव राहत नाही हो. पिकायला मग चांगले पिकं आणू. चला चालायचंच आता, काय त्याला. उत्पन्न जादा झालं म्हणजे भाव कमीच राहणार. चला आपण आता विहिरीवर जाऊ. मला विहीर दाखवतो मी. तिथलची मोटर चालू करून देऊ. तिचं पाणी संपलं होतं. इथून पाणी विहिरीत पडतं, विहिरीतून मग ती मोटर चालू केली की ते जातं आपल्या माळ्यात पाणी. दोन्ही मोटरी बघावं लागत. इथं शेवट केबली जापावं लागते. लय वायरी. मित्रांनो, आपला पांडवताचे युट्यूब चॅनलला आहे ना, सगळेजण सबस्क्राईब करा, लाईक करीत जा. एवढंच. मग कसं आहे, आता नवीन आहे, थोडे व्हिडिओ बनायला मग बरं वाटत. कसा आवाज आहे वाघिणीचा, नुसतं भूम चालत. चला भाऊ. हो, आपल्या गाडी कशी एकच. बस ना विहिरीवर